समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण। इगतपुरी आमने शेवटचा 76 किलोमीटरचा मार्गही आता सेवेत। लोकार्पण सोहळा सध्या सुरू आहे। मुंबई ते नागपूर असा 701 किलोमीटर लांबीचा हा समृद्धी महामार्ग आहे। तसंच देशातल्या सर्वात मोठ्या बोगद्याचं देखील लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि या बोगद्यातून टेस्ट ड्राईव्ह घेण्यात आलेली आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्टीअरिंग हाती घेतलेलं आहे आणि मुख्यमंत्री त्यांच्या बाजूला बसलेले आहेत। समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण ड्रीम प्रोजेक्ट फडणवीसांचा त्याचं आज लोकार्पण झालेलं आहे। नागपुरातून आता 8 तासात मुंबईच्या वेशीवर येता येणार आहे। आतापर्यंत 625 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग खुला झालाय आणि मुंबई नागपूर जलद प्रवासासाठी 701 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे। समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झालंय। या महामार्गावर देशातील सर्वात मोठा 11 किलोमीटरचा बोगदा देखील तयार करण्यात आलाय। मंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसलेले आहेत आणि थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की कशा पद्धतीने आता या तर यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि देशातील सर्वात रुंद असं बोगद्याचं आज लोकार्पण झालेलं आहे। इगतपुरी आणि ठाणे दरम्यानचा 76 किलोमीटरचा हा शेवटचा टप्पा आज वाहनासाठी खुला झालेला आहे आणि मुंबई ते नागपूर हा प्रवास आता अवघ्या 7 ते 8 तासात पूर्ण करता येणार आहे। ते एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसलेले आहेत आणि हा संपूर्ण जो 18 ते 20 किलोमीटरचा पट्टा आहे तो स्वतः गाडी चालवून या संपूर्ण परिसराची पाहणी करणार आहेत। या समृद्धी एक्सप्रेस हायवेची ते टेस्ट घेणार आहेत। टेस्ट ड्राईव्ह त्यांच्याकडून घेतली जाते आणि स्वतः अजितदादा पवार जे ते बॅक सीटवर बसलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्या बाजूला MSRTCचे जे चीफ आहेत अनिल गायकवाड ते सुद्धा उपस्थित आहेत, ते सुद्धा बाजूला बसलेले आहेत। मनीषाताई म्हैसकर जे आहेत त्या सुद्धा याच गाडीमध्ये आहेत। त्यामुळे प्रशासकीय अधिकारी आणि संपूर्ण सरकारच म्हणावं या गाडीमधून आता प्रवास करते आणि या वशाळा टनलमधून वशाळा बोगद्यातून हे सगळे बाहेर पडलेले आहेत नेते मंडळी आणि थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की आता बोगद्याची जी पाहणी आहे ती सुद्धा केलेली आहे। जो सगळ्यात मोठा बोगदा आहे इगतपुरी इथला 8 किलोमीटर लांबीचा हा समृद्ध महामार्गावरील सर्वात लांब आणि रुंद बोगदा तयार करण्यात आलेला आहे आणि बोगद्याची एकूण रुंदी 17.61 मीटर असून उंची 9.92 मीटर आहे। या बोगद्यात देशातील पहिल्यांदाच अद्ययावत अशा वायू विजन प्रणालीचा वापर करण्यात आलेला आहे। अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित आहे। त्यासोबतच एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यामध्ये जाण्यासाठी वेगवेगळे डक्ट सुद्धा तयार करण्यात आलेले आहेत। इंटरचेंज सुद्धा आहेत। समृद्धी महामार्गावर असे एकूण 11 बोगदे असून त्यात 5 दुहेरी बोगद्यांचा समावेश आहे। त्यांची एकूण लांबी 21.46 किलोमीटर इतकी आहे। या बोगद्यांमुळे कसारा घाटाची जी वाहतूक कोंडी आहे ती कमी होणार असून पर्यायी मार्ग जे आहेत ते सुद्धा उपलब्ध होणारे अगदी निसर्गरम्य असा हा संपूर्ण परिसर आहे। शहापूरचा हा जिल्हा आहे आणि त्यामुळे इथून जो प्रवास होतोय तो अगदी सुखकर आणि अगदी सोपा, जलद आणि त्यासोबतच आल्हाददायक असा हा प्रवास असणार आहे आणि आजपासून हा संपूर्ण